नमस्कार. मी रवींद्र इंगोले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 हा चालू झालेला आहे. कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 साठी एक पुस्तक तयार केलं. या पुस्तकामध्ये आदरणीय दिलीपरावजी फुके साहेब यांचं जे BBF तंत्रज्ञान काय आहे याविषयी यशोगाथा या पुस्तकामध्ये आहे. तर आपण प्रत्यक्ष सरांसोबत भेटण्यासाठी आलोत आणि आपल्याला सरपंचांना जो संदेश आहे गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी तर ते संदेश घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या सरपंच सरांना, गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना जे तुम्ही तंत्रज्ञान जे BBF आहे तर त्या संदर्भात आम्हाला काय संदेश द्याल? सर्व सरपंचांना माझा नमस्कार. की शेतकऱ्याला आता नितांत गरज आहे. हवामान आधारित जे प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामच्या अंतर्गत आपल्या शेतीत BBF तंत्रज्ञान जर आपण वापरलं तर निश्चितच पाण्याची त्या ठिकाणी आपण निचरा करू शकतो, बियाण्याची बचत आपण त्या ठिकाणी करू शकतो, उत्पन्नातसुद्धा आपली चांगल्या प्रकारे भर पडू शकते. हे टेक्नॉलॉजी जर आपण आपल्या गावामध्ये, आपल्या परिसरामध्ये, आपल्या भागामध्ये आपण याचा वापर जर केला, जमिनीची पोतसुद्धा सुधारणार. पाण्याचे जे आज आपण आपल्या जमिनीमधला सुपीक गाळ शेताच्या बाहेर वाहत चालला तो त्या ठिकाणी थांबल्या जाणार. आणि पाऊस आपण या ठिकाणी बघतो आहे पण माती कधी जमिनीवर पडताना दिसत नाही. पण ती माती सुपीक आपल्या शेताच्या बाहेर जर निघून गेली तर आपण माती निर्माण करू शकत नाही. म्हणून BBFचा वापर जर केला तर दर 6 फुटाला आपण ॲटोमॅटिक आपण त्याला सरी पाळणार आहोत आणि सरीमध्ये पाणी आणि माती थांबणार आहे. गाळसुद्धा आपला त्या ठिकाणी थांबणार आहे आणि गाळ थांबल्याच्यानं आपली जमिनीची सुपीकता त्या ठिकाणी कायम राहणार आहे. म्हणून याचा वापर आपण प्रत्येक शेतकऱ्यानं जर केला तर निश्चित आपला फार मोठं बदल होईल. या निसर्गाच्या लहरीपणाला काही सांगता येणार नाही. कधी एखाद्या वेळेस तुमचं 60 मिलीमीटर पाऊस पडणार आहे, कधी 100 मिलीमीटर पाऊस पडणार आहे, तर कधी पाऊसच पडणार नाही. 45, 47, 48 दिवस सारखा खंड आला. अशा खंडातसुद्धा ज्या शेतकऱ्याने BBFवर सोयाबीनसारखं पीक असेल, हरभऱ्यासारखं पीक असेल, आणखीन कुठलेही पिकं त्या आपण त्या शेतावर त्याची लागवड केली तर निश्चितच त्या शेतकऱ्याचं पिकाचं नुकसान झालं नाही. जमिनीची पोत आपली कायम राहिली, जमिनीमध्ये पाणी थांबल्या गेलं, गाळ थांबल्या गेला, माती आणि पाणी थांबल्या गेल्यामुळे त्या पिकाचं उत्पन्नसुद्धा चांगल्या प्रकारे होत गेलं. हळूहळू आपली शेती ही बंजर होणं चाललीत. का बंजर होणं चाललीत? जे आपण सेंद्रिय शेतीचे ज्या प्रकारे शेतात शेती करतो आहे, हिरवळीचे खतं असेल, शेणखतं असतील, कुजलेले खतं असतील, गाळ उपसलेला टाकतो आहे, हे सर्व निसर्गाच्या लहरीपणामुळे पडलेल्या पावसामध्ये ते वाहून जातात. ते थांबवण्याचं काम ते BBF करते. निव्वळ पेरणीचंच काम करत नाही तर हे थांबवण्याचंसुद्धा काम करते. समान अंतराचे रोप बियाणं टाकल्याच्यानं समान अंतराचे त्या ठिकाणी उगवण होते आणि उगवण झाल्यामुळे त्याला चांगल्या फुलं लागतील, चांगल्या शेंगा लागतात, चांगल्या फांद्या लागून त्याला चांगले ब्रँचेस निर्माण होतात आणि त्या ठिकाणी मग सोयाबीन जरी असेल तर त्या शेंगाची भरण चांगल्या प्रकारे होते, त्या दाण्याची साईजसुद्धा चांगल्या प्रकारे होते आणि झाडाच्या मुळा हे खेळत्या वातावरणात खेळल्याच्यानं त्या सरीमधून सूर्यप्रकाश, हवा ह्या साऱ्या गोष्टी त्या पिकाला चांगला मिळतो आहे. जीवाची हानीसुद्धा थांबते. स्प्रिंकलरचे पाईप टाकण्यासाठी, काढण्यासाठी सरीचा वापर आपण करू शकतो. सोयाबीनचं शेवटच्या टप्प्यात ज्यावेळेस आपण पेरणी करतो आहे, फवारणीसाठी जातो आहे तर बरेचसे काही असे आपण पेपरमध्ये किंवा बातमीमध्ये ऐकतो आहे की सापानं बरेचसे शेतकऱ्याचे प्राण गेलेत. ते प्राणसुद्धा माझ्या शेतकऱ्याच्या, त्या बांधवाचे प्राणसुद्धा थांबतील. कारण काय? दर 6 तासानंतर आपण 1.5 फुटाची, 2 फुटाची सरी आपण त्या ठिकाणी टाकणार आहेत. सरी टाकली की त्याचा वापर आपण त्या फवारणीसाठी करणार आहोत. अंतर्गत मशागतीसाठी आपण त्या ठिकाणी त्या सरीचा वापर आपण करणार आहोत. आणि आज आपण जर हरभऱ्यासारखं पीक पेरणी केली, त्याच्यावर आज पाणी दिलं आणि पुन्हा रात्रीचा अचानक अवकाळी पाऊस जर आला तर आपल्या हरभरा त्या ठिकाणी मररोगाला बळी पडू शकते. ते मररोगसुद्धा आपण त्या ठिकाणी यंत्राच्या माध्यमातून थांबवू शकतो. असे अनेक प्रकारचे फायदे या यंत्राच्या पाठीमागं आहेत. हे यंत्र कोणाकडे जर उपलब्ध असेल, कोणाचं बंद असेल तर मी स्वतः तिथं येऊन ते यंत्र चालू करून देईल. की गरजी शोधाची जर्नीच्या माध्यमातून जर आपण प्रयोग केलात तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी टप्पा 2 हा शेतकऱ्याच्या हितासाठी पुन्हा सुरू झालात. हे सुद्धा शासनाचे आपण या ठिकाणी आभार मानले पाहिजेत. कारण हे प्रकल्प एक वेळ झाला की पुन्हा सुरू होत नाही, पण शेतकऱ्याचा हिताचा प्रकल्प या ठिकाणी शासनाने हाती घेतलात, टप्पा 2 म्हणून सुरू झालात. तर या माध्यमातून सुद्धा आपण त्या ठिकाणी शेतकऱ्याचा निश्चित फायदा झाला पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी आपल्या सरपंच महोदय, तुमच्या ज्या
प्रगतील शेतकरी यांना या ठिकाणी विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.